ॲसेट्स अँड लायबिलिटी पार्ट 3. ॲसेट्स अँड लायबिलिटीज कायद्यामध्ये तुमचे ॲसेट्स म्हणजे तुमचा पगार, उत्पन्न, व्यवसायातून येणारा नफा आणि लायबिलिटीज म्हणजे तुमचा कर्ज किंवा तुमचं अवलंबित्व या गोष्टींची माहिती देणं जरी आवश्यक असलं तरी ती उगाचच काही पण थातूरमातूर देता येत नाही. त्यासाठी तुम्हाला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, जसं की ITR किंवा बँक स्टेटमेंट्स 3 वर्षापर्यंतचे सुद्धा द्यावे लागतात. आजकाल 1 वर्षाचे देण्याची प्रथा रूढ झालेली आहे, परंतु एखाद्या पार्टीने मागणी केल्यास ती देण्याचा आदेश मान्य न्यायालयाला करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या पार्टनरचा उत्पन्न 3 वर्षात आहे तर ते तुम्ही मान्य न्यायालयासमोर तुमच्या हक्काने आणू शकता. त्यासाठी तुम्हाला त्याच रजनीश वर्सेस नेहा या केसचा हवाला देऊन ॲप्लिकेशन करावे लागेल की डॅश डॅश हिने किंवा ह्याने स्टेटमेंट दिलेलं नाही.